हॅलो नमस्कार, चवीची सफर आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण स्नॅकचा एक प्रकार बनवणार आहोत बघा, तो म्हणजे कोळीवाडा मसाला चना। हा खूप टेस्टी आणि कुरकुरीत प्रकार आहे। इथं मी काबुली चना जो की डीमार्टमध्ये किंवा कुठल्याही शॉपमध्ये मिळून जातो तो भिजवून घेतलेला आहे बघा। साधारण हा 1 वाटी चना आहे, तर तो आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर काय करायचे, एका कुकरमध्ये अर्धा ग्लास पाणी तापायला ठेवायचं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ आणि थोडासा गरम मसाला टाकून त्यामध्ये हा चना आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे शिजवून घ्यायचा आहे। तो मसाला यामुळे टाकायचा आहे की तो मसाला त्या चण्यांना आतपर्यंत लागतो। 2 शिट्ट्या करून घेऊयात। आता पहा, आपला चना मस्त शिजलेला आहे। तर असा जर शिजवून घेतला तर तो आतमध्ये कडक राहत नाही, तो आतमध्ये सॉफ्ट होतो। आता काय करायचंय, हा जो चना आहे आपण शिजवून घेतलाय त्यातलं पाणी सगळं असं काढून घ्यायचं आहे बघा, एका चाळणीमध्ये त्याला टाकून। आता चना आपला मस्त शिजलेला आहे बघा, थोडासा दाबून बघायचा, आतमध्ये सॉफ्ट होतो। 2 शिट्ट्या केल्या तर त्या पुरेशा आहेत। तर पहा, आतमध्ये मस्त सॉफ्ट झालेला आहे। आता याचा आपल्याला कोळीवाडा स्टाईल चना मसाला चना बनवायचा आहे, मस्त कुरकुरीत असा। तर हा जो चना आपण शिजवून घेतलाय हा आपण एका बाउलमध्ये, एका डब्यामध्ये काढून घेऊयात। आता यामध्ये आपल्याला अर्धा वाटी बेसन पीठ टाकायचं आहे। हे मी घरचंच बेसन पीठ यूज केलेलं आहे। इथं मी पुदिन्याची आणि आपली हिरवी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे बघा बारीक, ती पण यासाठी आपल्याला वापरायची आहे। यानं टेस्ट खूप छान येते। नंतर अर्धा चमचा धने पावडर टाकलेली आहे बघा मी त्यामध्ये। थोडासा ओवा सुद्धा आपल्याला क्रश करून टाकायचा आहे, जेणेकरून ते पचायला आपल्याला जड जात नाही। तर पहा, यामध्ये आपण आता आपले घरचे मसाले, मीठ अर्धा चमचा, नंतर लाल चटणी अर्धा चमचा टाकायची आहे। आपले जे घरचे मसाला असतात तेच आपण यामध्ये यूज करत आहोत। चटणीसुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता, जेवढं तुम्हाला आवडतं तेवढं। यानंतर यामध्ये आपल्याला थोडासा, मी इथं सांबर मसाला यूज केलेला आहे बघा, ज्याची टेस्ट मला आवडते। नंतर जे चना शिजवून राहिलेलं पाणी होतं तेच घालून आपल्याला हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे जे आपण पीठ टाकलं त्यामुळे त्या चण्याला एकदम मस्त अशी कोटिंग बनते बघा त्याची, आणि हे चणे तळल्यानंतर खूप क्रिस्पी बनतात। हा एक स्नॅकचा मस्त असा प्रकार आहे, जो की आपण चहासोबत किंवा आपल्याला छोटीशी भूक लागते ना 4ला 5ला, ती पुरवण्यासाठी मस्त असा हा एक रेसिपी आहे। आता तेलसुद्धा मी गरम करायला ठेवले आहे, त्यामध्ये हे चणे एक एक सोडून आपण मस्त तळून घेऊयात। एक एक जर नसेल सोडायचं, एकदमही सोडू शकता, आणि ते चिटकतात म्हणून काटेरी चमच्याने त्याला आपण असे वेगवेगळे करून घेऊ शकतो। मी इथं सगळे चणे त्यामध्ये टाकून तळून घेत आहे बघा। तेल खूप गरम आहे त्यामुळे पटकन ते फ्राय झालेले आहेत। आपल्याला लालसर रंगावर त्याला तळून घ्यायचं आहे मस्त। खूप चविष्ट आणि चमचमीत अशी ही रेसिपी आहे बघा। आपण बाहेर असे स्नॅक्स विकत घेण्यापेक्षा घरी मस्त बनवू शकतो, जे की हेल्दीही असतात। पहा, असेच सगळे चणे आपण त्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। हा कोळी लोकांचा एक चना बनवायचा प्रकार आहे बघा, त्यामुळे बहुतेक याला कोळीवाडा मसाला चना असे नाव दिलेलं आहे। आणि ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा, खूप टेस्टी आणि चवदार आहे। आपण आपल्या घरातल्या लहान मुलांना सुद्धा ही देऊ शकतो, जे की कुरकुरे वगैरे मागतात त्यांच्यासाठी हे मस्त ऑप्शन आहे। तर पहा, आपले चणे मस्त तळून झालेले आहेत, वरून एकदम कुरकुरीत आणि आतमध्ये सॉफ्ट असे चणे आहेत बघा। हे आपण यासाठी साधे काळा चना जो असतो तोही यूज करू शकतो, पण हे काबुली प्रकारचे जे चणे आहेत ते असे मस्त फुगतात आणि मोठे होतात, त्यामुळं हे एक मला मस्त ऑप्शन वाटलं, म्हणून याचंच मी बनवलेलं आहे। तर पहा, आपले सगळे चणे मस्त फ्राय झालेले आहेत बघा, आणि कलरसुद्धा एकदम मस्त आलेला आहे त्याला। जेव्हा आपल्याला 4 वाजता 5 वाजता छोटीशी भूक लागलेली असते ना, तेव्हा आपण हे खाऊ शकतो मस्त, आणि 4-5 दिवस हे टिकू पण शकतात, खराब होत नाहीत। आता आपले चणे झालेत तळून। आता यामध्ये लसणाच्या अख्ख्या पाकळ्या असतात ना, त्या थोड्याशा ठेचून मी
त्याला तळून घेत आहे यामध्ये मिक्स करण्यासाठी. या लसणाची त्याला टेस्टसुद्धा लागते. मी अगोदर लसूण टाकला नव्हता यामध्ये, तर असा वरतून आपण टाकू शकतो, जसं आपण चिवड्यामध्ये मिक्स करतो तसं. मस्त याने गार्निशिंग ही छान येते आणि टेस्टसुद्धा भारी लागते त्याच्याने. याची कढीपत्तासुद्धा आपल्याला यामध्ये तळून टाकायचा आहे बघा थोडासा. कढीपत्ता हा आपल्या केसांसाठी खूप उपयुक्त असतो. तर पहा आपले मस्त कोळीवाडा स्टाईल मसाला चना तयार आहे बघा. मस्त चखना असल्यासारखं दिसत आहे बघा. एक नंबर आणि टेस्टी रेसिपी आहे. तर शेवटी लाईक करायला विसरू नका. मस्त